जे महत्त्वाचा भाग असतो चित्रपट हेच बघून लोक बघायला जातात. काय वाटतं तुम्हाला? एवढ्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज काही दिवसापूर्वी या चित्रपटाची गाणी रिलीज झाली. गाण्याला प्रेक्षक वर्गाने उदंड प्रतिसाद दिला. अतिशय सुंदर गाणी झाली. त्यानंतर आज मला मनापासून आनंद होतोय की आज या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होतोय आणि म्हणजे प्रीतम दादांची याच्यामध्ये म्हणजे प्रोड्युसर जरी पैसे लावत असतील तरी जो डायरेक्टर असतो त्यांनी त्याच्या अँगलने जो घडवला पिक्चर, तर अतिशय सुंदर चित्रपट झालाय असं मला आता या. सर तुम्हाला काय वाटतं? आज म्हणजे काय होतं की आपण प्रोड्युसर लोकांना खरंच चित्रपट फक्त कलेक्शनमध्येच असतं, पण महत्त्वाचा वाटा माझ्या तरी महत्त्वाचा वाटा प्रोड्युसर लोकांचा आणि जे पैसे लावतात त्यांचा असतं. काय वाटतं तुम्हाला? खूप चांगला चित्रपट बनलेला आहे, प्रीतम सरांनी बनवला आहे आणि पिक्चर तर खूप जण बनवतात, त्यामधला एकच चित्रपट चांगला बनवला प्रीतम पाटील. प्रेझेंटिंगकडे येऊया. अमोल सर, तुम्ही फिल्म प्रेझेंट करता आणि तुमचं नाव या चित्रपटाला लागलं ही खूप मोठी गोष्ट आहे. खोपकर सर आणि प्रेत वायकर सर, काय वाटतं सर तुम्हाला? सगळ्यांनी पिक्चर पाहिलाय, पूर्ण टीमनी. मी नाही पाहिला असून, पण मी चित्रपटाची कथा ऐकली होती. सुरुवातीला मी याच्यामध्ये ॲक्टर होतो, काही टेक्निकल कारणामुळे नाही जमलं, डेट्स पुढे मागे झाल्या. पण यस्मी आणि प्रीतमनी म्हणलं की एकत्र काम कसंही करायचं आणि आमच्या दोघांना जोडून देणारे आमचे मित्र सागर पाठक आहे. तिथं आम्ही डॉक्टर सिनेमामध्ये एकत्र भेटलो आणि डॉक्टरमध्ये आम्ही मैत्रीत काम चालू केलं. तो सिनेमा पण माहीत नव्हता आणि हा पण सिनेमा माहीत नाही. फक्त फ्रेंडशिपसाठी आणि मैत्रीसाठी आम्ही हा सिनेमा एकत्र करतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिल्म रिलीज होतीये 10 फेब्रुवारीला. मोर दॅन 150 थिएटर्समध्ये होतात सिनेमा रिलीज. आजच माझा बांबू नावाचा आणि पिकोलो नावाचा सिनेमा पण पूर्ण महाराष्ट्रात रिलीज झालेला आहे. सो मला वाटतं की त्याच लेवलला हा सिनेमाही मोठ्या लेवलला रिलीज होणार आहे आणि नक्कीच चित्रपटाची कथा मी ऐकलेली आहे, माहीत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की चित्रपट जबरदस्त वर्कआउट करू शकतो आणि तो 100% करणार आहे असं मी अपेक्षा ठेवतो आणि सगळ्यांनी सपोर्ट करा. वा, मैत्री असायची तर अशी म्हणजे फिल्म चांगला बनवू नका पण सरांशी मैत्री करा, फिल्म ऑटोमॅटिक प्रेझेंट होतं. म्हणजे मराठीमध्ये आता तर टेन्शन गेलं आहे की फिल्म कसा करायचा. सिंपल फंड आहे, अमोलजींची मैत्री करा, तुमचा फिल्म रिलीज होऊन जाईल. मला प्रीतमवरती कॉन्फिडन्स आहे कारण की त्याने डॉक्टर चांगला केला होता आणि डॉक्टर आम्ही कोरोनामध्ये लॉकडाऊनमध्ये शूट केलाय. आम्हाला कुठल्याही तिथे मदत नव्हती लोकल लेवलला, पूर्णपणे इकडं मला वाटतं की बंद होतं पुणे आणि त्याच्यात आम्ही शूट केलं 150चा मॉक. सो सागर पाठक आणि प्रीतम या दोघांवरती 100% कॉन्फिडन्स आहे. थँक्यू सर. म्हणजे आता कॉन्फिडन्स आला की बाबा फिल्म पण करतो मी. त्यानंतर राहुल सर, काय वाटतं तुम्ही प्रेझेंट जेव्हा करण्यासाठी येईल को प्रोड्युसर म्हणून की करताय, कसं वाटतंय तुम्हाला? सर्वात प्रथम प्रीतमजी माझ्याकडे पिक्चर होण्याच्या आधी माझ्याकडे आले. त्यांनी मला स्टोरी सांगितल्यानंतर मला ती खूप एक्साइटमेंट वाटली की हा पिक्चर खरंच चांगला असणार आहे. आणि पिक्चर पूर्ण झाल्यानंतर प्रीतम सरांनी मला पिक्चरचं सगळं सांगितलं की सगळं पूर्ण झालेलं आहे पिक्चर. त्यांनी मला दाखवलं पिक्चर बघितल्यानंतर एवढं छान वाटलं तो पिक्चर की म्हणजे एवढा भारी पिक्चर मी म्हणजे माझ्या ह्याच्यात मराठीमध्ये की एवढा चांगला पिक्चर आज फर्स्ट टाइम मी बघतोय आणि त्याचा मी प्रोड्युसर म्हणून आहे. तर मला तर आनंद झाला की चला याच्याबरोबर आपण काम करूया आणि असं टॅलेंटेड व्यक्तीबरोबर काम करतानाची एक मजा वेगळी आहे. कारण प्रत्येक त्यांनी म्हणजे सगळे कास्ट पण चांगले आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर गाणी खूप छान आहेत आणि पिक्चर शूट तर अतिशय छान झाला आहे आणि पंचेस वगैरे तर इतके छान आहेत त्याच्यामध्ये. आणि बेसिकली कसं आहे की हा पिक्चर तुम्ही नक्की सगळ्यांनी 10 फेब्रुवारीला विथ फॅमिली बघा, मित्रमैत्रिणींबरोबर बघा. आणि पिक्चर खरंच खूप एक्सायटेड पिक्चर आहे, तर सगळ्यांनी बघा. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुम्ही प्लीज एक फोटो होऊ द्या, त्यानंतर आपण प्रोड्युसर, असोसिएट प्रोड्युसर आणि ब्रँड पार्टनर हे खूप महत्त्वाचे असते चित्रपटाला. मी सरांना विनंती करतो की खुडे सर आमचे ऑफिशियल ब्रँड पार्टनर आहेत. खुडे सर, गणेश खुडे सर, मी विनंती करतो स्टेजवर येण्याची कृपा करावी. एकदा जोरदार टाळा होत्या गणेश सरांसाठी. त्यानंतर आमचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर चेतन पिंपोडे सर, या प्लीज सर. आम्ही यावेळेस ट्राय केला की पुन्हा महाराष्ट्रातून लोक गोळा करायचे. औरंगाबादचे सर आहेत. आणि त्यानंतर आपले असोसिएट प्रोड्युसर वैशाली बारे मॅम, यांना विनंती करतो प्लीज स्टेजवर येण्याची कृपा करावी.
तुमच्या लोकांचा मी मनापासून आभार मानतो की तुम्ही खूप सुंदर पद्धतीने म्हणजे गणेश सरांचं जेवढं कौतुक केलं तेवढं कमी आहे की खूप सुंदर पद्धतीने मी आम्हाला सपोर्ट केला आणि तुमच्याशिवाय चित्रपट होऊच शकला नसता. म्हणजे औरंगाबाद तुम्ही सांभाळलं, क्रिएटिव्ह वर्क्स तुम्ही सांभाळला. मॅम तुमचं मनापासून आभार आहे की तुम्ही खूप छान पद्धतीने या गोष्टी केल्या. एक फोटो होऊ द्या सर्वांसोबत. तसंच आमची जी टीम होती म्हणजे ही हे माझं परिवार आहे की मोठे आर्टिस्ट सर्वच ओळखतात की जसं मी सांगतो ते महत्त्वाचेच असतात, शब्द बदलतो मी. पण जे माझे फॅमिली मेंबर आहे की ज्या लोकांमुळे या चित्रपटामध्ये मजा येत गेली, या चित्रपटामध्ये मजा आली, अशी मी विनंती करतो की माझी सर्व स्टार कास्ट जी माझी ज्यांच्यामुळे हा चित्रपट पूर्ण वेळ चालतोय अशा लोकांना मी विनंती करतो की स्टेजवर येण्याची कृपा करावी. आसावरी मॅम, मधू मॅम प्लीज. आसावरी मॅम, मधू मॅम या या या. हर्ष, चिंगी, विनया मॅम, प्रणव, गिरी सर प्लीज. गिरी सर या या. आणखी माझे जे मित्र म्हणजे मी जे स्ट्रगलमधून आलेले लोक आहे या प्लीज स्टेजवर येण्याची कृपा करावी. कोणाचं नाव सुटलं असेल तर प्लीज. थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या होत्या या कलाकारांसाठी. या कलाकारांपासूनच चित्रपट बनत जातो. एकदा एक फोटो मॅम प्लीज. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. त्यानंतर टेक्निकल टीम खूप महत्त्वाची आहे माझ्यासाठी. टेक्निकल शिवाय फिल्म बनू शकत नाही, कारण सर्व होऊ शकते पण माझ्या मते जसं मी म्हणतो की एक स्पॉट दादापासून तर प्रोड्युसरपर्यंत सर्व महत्त्वाचे असतात. तर मी विनंती करतो आमचे EP संतोष खरात, एकदा जोरदार टाळ्या होत्या संतोष खरातसाठी. कुठे आहे? बसाची व्यवस्था आपण सर्वांसाठी नाही केली आहे कारण हा पब आहे, उभं राहूनच मजा जास्त येतो. शाळेमध्ये एक्साइटमेंटमध्ये तेव्हाच बघायचो जेव्हा उभं राहून आपण बघत होतो. म्हणून आज पबचा एन्व्हायरमेंट आहे, म्हणून पबचाच एन्व्हायरमेंट ठेवला आणि माझ्या फक्त पत्रकार मित्रांसाठी बसण्याची सोय केली आहे. सो EP संतोष खरात सर मी यांना स्टेजवर बोलवतो. त्यानंतर विष्णू घोरपडे जे प्रोडक्शन मॅनेजर जे सर्व वेळ पळापळ करतात. या सर इथं तरी शांततेत या, थोडे उभे राहा या प्लीज. त्यानंतर योगेश दादा DOP, योगेश कोळी सर DOP होते. अपेक्षा कॉस्ट्युम करत होती. सौमित्र सर एडिटर होते. आर्टमध्ये योगेश इंगडे सर, आनंद साठे सर आणि खंडारे सर. काळू मामा स्पॉट दादा आपले. पांडा सर, शैलेश तांदळे जे फूड सेक्टर सांभाळतात. राम, ममता मॅम, शुभम जे असोसिएट आहे या. शुभम या 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 शुभम या. ममताजी या सर. विष्णू सर या 2 मिनटं. हो आपण ऑल टाईम मागच असतो, टेक्निकल शिवाय फिल्म होऊ शकत नाही. त्यानंतर म्युझिक कंपोजर श्रेयस दादा, सिंगर नाव सुटले असेल मी सॉरी म्हणतो. संतोष दादा प्रथमेश सरांच्या ऑल टाईम आमच्या चित्रपटात सोबत असतात. संतोष दादा स्टेजवर या प्लीज. या हो हो. त्यानंतर प्रसाद सरांना पण विनंती करतो स्टेजवर यायचं. संगीत एकदा या जोरदार टाळ्या होत्या या माझ्या सर्व टेक्निकल टीमला. त्यांच्याशिवाय चित्रपट बनूच शकत नाही. म्हणजे मी कितीही काही प्रयत्न केला, एकटा कितीही पळालो तरी या लोकांशिवाय चित्रपट होऊ शकत नाही. एकदा परत यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एक फोटो घेऊयात आपण. सुशील सर या प्लीज. अहो या अहो डान्सर शिवाय लोक गाणं बघत नाही, तुम्ही गाणं कोरिओग्राफ करता. या थँक्यू सो मच. थँक्यू प्लीज. त्यानंतर प्रथमेश परब सर या सर प्लीज. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. त्यानंतर मेघाजी शिंदे आलं.
हिरोईन शिवाय फिल्म कम्प्लीट नसतं हे आपली एकदा जोडा टाळा झाला पाहिजे. खूप सुंदर ऍक्टिंग केलं मेघाने. आणि त्यानंतर आपल्या आवडीचे चंकी भाई और अहमद देशमुख सर, एकदा जोडा टाळा झाला पाहिजे अहमद देशमुखसाठी. मराठवाड्याचे स्टार अहमद देशमुख सर. सर आपण ट्रेलर बघूयात. पहिले ट्रेलर बघूयात. ओके हां हो या एकदा फोटो घेऊया सर. फोटो लय ताप आहे रोड. खाली घ्या हो. फोटो आज मीच अँकर आहे. फिल्म संपत येत आहे आणि तुम्हाला माहिती आहे फिल्म एंड होत आल्यावर काय होतं. काय वाटतं दादा फिल्म करताना काय मजा आली किंवा काय फिल्म काय वाटतं तुला फिल्मबद्दल काय वाटतं. म्हणजे अशी आहे की तुझ्या फिल्मला असतो तो फिल्म हिट असतोच. अरे बापरे, ही मला प्रीतमनी मला फोनवरही कॉम्प्लिमेंट दिली होती. आणि मला असं वाटतं की गेली जवळपास मी 22 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि माझा साधारण हा एक 55वा वगैरे सिनेमा असेल मराठी चित्रपट. आणि ही फिल्म करत असताना परवा मला प्रीतमचा फोन आला होता मागच्या आठवड्यात. आणि त्यांनी मला आत्तापर्यंत सगळ्यात बेस्ट कॉम्प्लिमेंट, सगळेजण म्हणतात चांगलं काम करता, तुमचं टायमिंग चांगलं आहे, विनोद चांगला असतो, सगळं आहे, तुम्ही बेस्ट ॲक्टर आहात. पण प्रीतमची कॉम्प्लिमेंट मला आयुष्यभर लक्षात राहील. तो म्हणाला होता की तुम्ही ज्या सिनेमात असता तो सिनेमा हिट होतो. तर टचवूड असंच राहू दे आणि मी ज्या सिनेमात काम करेन तो सिनेमा हिट होऊ दे. प्रोड्युसरला त्याचे पूर्ण पैसे पुरेपूर वसूल होऊ दे. आता मी विचारलेल्या प्रश्नाकडे वळतो. अनेक सिनेमे केले, परंतु सिनेमे करत असताना काही मोजके सिनेमे असे असतात ज्याच्यामध्ये तुमची एक फॅमिली तयार होती, तुमची अटॅचमेंट तयार होती. आणि प्रीतम माझ्यासारखाच आहे, तो सुद्धा ग्रामीण भागातून आलेला आहे, एक वेगळं पॅशन घेऊन सिनेमाविषयीचं. आणि नुसतं पॅशन नाही तर एज्युकेशन सुद्धा त्याबरोबरच प्रीतमनी घेतलेलं आहे. आणि आज तो अनेक स्टुडंट्स सिनेमा रिलेटेड, ॲक्टिंग रिलेटेड स्टुडंट्स तो घडवतो आहे. आणि त्यातून नवीन मुलांना तो असिस्टंट डिरेक्टर म्हणून किंवा टेक्निकल याच्यामध्ये संधी देतोय. तर मला ही गोष्ट खूप महत्त्वाची वाटते आणि मला ही खात्री आहे त्याच्यावर काम करत असताना त्याला कॉन्टेंट, स्टोरी आणि टेक्निकल गोष्टीचं सुद्धा खूप चांगलं नॉलेज आहे, खूप सेन्सिबल आहे. म्हणून मला असं वाटतं की येणारे त्याचे सिनेमे पुढचे जे असतील ते खूप वैविध्यपूर्ण असतील, वेगवेगळ्या प्रकारचे असतील, वेगवेगळ्या शेड्स घेऊन, वेगवेगळ्या इमोशन, वेगवेगळे कथानक घेऊन प्रीतम अशा प्रकारचे सिनेमे, मास अपील, क्लास अपील सिनेमे आपल्यासमोर घेऊन येईल याची मला खात्री आहे. आणि ही फिल्म करत असताना या सगळ्यांकडूनच प्रत्येक वेळेस आपण शिकत असतो. सगळ्यांकडून मला खूप नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मला खात्री आहे की ही फिल्म ही सगळी मंडळी असल्यामुळे हिट होईल अशी मला खात्री आहे. थँक्यू. मी अमोल सरांना विनंती करतो प्लीज सर. अमोल सर, उमेश सर, राजू सरांनी दादा प्लीज. राहुल सर प्लीज. हे सगळे प्रोड्युसर आहेत आमचे, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रथमेश, या पहिले आता जसं तुझी सिरीज चालत आहे टकाटक, टाइमपास, एकच एक, आता डिस्क्याव मला असं वाटतं डिस्क्याव तो पण येईल. आणि कारण सिनेमात असं झालेलं आहे आणि खूप युनिक सिनेमा आहे. वर्षातला माझा पहिला सिनेमा आहे मराठी सिनेमा. आताच ताजा खबर येऊन गेली वेब सिरीज, त्याला आता ते 4था वीक चालू आहे त्याचा. तो पहिल्या #1 ट्रेंडिंगला आहे अजूनही हॉटस्टारवर तुम्ही बघितलं तर. सो त्याला जसा रिस्पॉन्स मिळालेला आहे तसंच या सिनेमाला मिळावं. याच वर्षी मला 10 वर्ष कंप्लीट झालेली आहेत सिनेमा इंडस्ट्रीमध्ये.
सो आय होप की तुम्हाला हा सिनेमा आवडेल आणि तुम्हाला आवडला तर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवाल. हा ट्रेलर आता आपण बघू आणि संपूर्ण टीमचे खरंच मनापासून आभार, संदीप दादाजी स्पेशली आणि सुरेश विश्वकर्मा सरांचे, कारण दोघांनी खूप शिकवलं या सिनेमात. यांनी शिकवलं नो डाऊट, पण यांच्याकडनं मला खूप जास्त शिकायला मिळालं, कारण हे दोघंही खूप मातब्बर कलाकार आहेत आणि त्यांच्यावर काम करायला खूपच मजा आली. आणि मला असं वाटतं की त्यांच्यामुळे माझं कॅरेक्टर सुद्धा खूप वेगळं झालेलं आहे यामध्ये आणि तुम्हाला ते बघायला खूप मजा येईल. सो थँक्यू सो मच. आणि प्रीतम परत एकदा, कारण प्रीतमने हा संदीप दादाचं नाव घेतलं म्हणून तिघे खूप टाळ्या वाजवतोय. पण प्रीतमचे खरंच मनापासून आभार, कारण टाइमपासमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर टाइमपासमध्ये मी नेहमी हिरोईनच्या मागे होतो. हिरोईन काय मला सापडली नाही. टकाटकमध्ये तर मला हिरोईननं फ्रेंड झोन केलं होतं. तर पहिल्यांदा या सिनेमात हिरोईन माझ्या मागे लागलेली आहे आणि वरची गोष्ट म्हणजे मी तिला इग्नोर पण करतोय. सो बदला घेतलेला आहे. मला असं वाटतं प्रीतमने कुठला तरी राग काढलेला आहे माझ्या थ्रू, कारण गेल्याच वर्षी लग्न झालंय. म्हणजे 2-3 वर्षापासून म्हणजे आपला तिसरा चित्रपट आहे. तिसरा आणि बिचाराचं मी बघत आलो, एवढा मोठा स्टार झाला, पण एव्हरी फिल्म मध्ये बिचारा हा मुलीच्या मागच असतो. एव्हरी फिल्म मध्ये बोललास हे बरं झालं. हा, एव्हरी फिल्म मध्ये मुलीच्या मागं असतो आणि बिचारी मुलगी बघत पण नाही त्याच्याकडे. ॲट टाइम बिचाराला सोडून जाते. म्हटलं आता आपण एवढी फिल्म केली तर म्हटलं एक तरी फिल्म असा करावा की बिचाराच्या मागं मुलगी तरी कुठली तरी लागावं, आहे की नाही. Yes. म्हणून यासाठी आपण डिस्क्याव बनवला की प्रथमेशच्या मागं मुलगी आहे आणि हा प्रथमेशला मुलीला अवॉइड करतो. हे खूप मोठी मुलीला घेऊन म्हणजे फुल सक्त लोंडा झालेलो आहे मी आणि तो पिघळणार नाहीये. आता तो कशा गोष्टींमुळे पिघलतोय हे तुम्हाला आता ट्रेलरमध्ये थोडासा अंदाज येईल. सो तुम्हाला ट्रेलर कसा वाटतो हे पण कळवा आणि आपण नंतर बोलूच ट्रेलर नंतर. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. येस, हो. त्यानंतर जी मुलगी याच्या मागे लागली आहे, हे सर्वांना एक्साइटमेंट असेल की प्रथमेशच्या मागे कुठली मुलगी ती मागे लागली आहे बघा, दिसते ती हायटेड बघा केवढी. नाही का. हाय, नमस्कार. मी मेघा शिंदे. माझा पहिला सिनेमा आहे आणि खूप एक्सायटेड आहे. आणि हो, मी प्रथमेशच्या मागे लागली आहे मूवीमध्ये, कारण की अशा ज्या काल्पनिक गोष्टी असतात ज्याचा रियालिटीशी कोणताही संबंध, निव्वळ योगायोग असतो, त्या फक्त सिनेमातच होतात. सो जे समस्त सिंगल परिवार आहेत, ह्याचे फॅन बेस जे समस्त सिंगल परिवार आहेत, त्यांना 2 तास 10 मिनिटाचं जे सुख आहे ते मिळावं म्हणून कदाचित या दोघांनी मिळून हा सिनेमा केलाय. पण मजा आली खूप सिनेमा करताना. खूप सुंदर टीम आहे, खूप सगळे छान आहेत, खूप सपोर्टिव्ह आहेत. संदीप सर स्पेशली, कोणत्याही प्रकारची माझी भीती किंवा दडपण आणि यांचा एक लुक ते अगदी नॉर्मल. स्पेशली सुरेश सर, त्यांनी खूप सपोर्ट केला आणि प्रथमेश हो त्यांनी सपोर्ट केला, थोडंसं सरकॅझम ॲडेड, पण हो खूप सपोर्ट केला. आणि प्रीतम सर, थँक्यू सो मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी. पहिली मूवी, पहिला पिक्चर आणि त्यामध्ये इतके अनुभवी दिग्गज लोक. सो खूप खूप छान वाटतंय आणि लाईक अ ड्रीम कम ट्रू ते इथपर्यंत आलंय. ही प्रोसेस अगदी स्वप्नासारखी आहे. थँक्यू सो मच सर. हा चित्रपट लिहिलाय संजय नवघेरे सरांनी. मी त्यांचा पण मनापासून खूप आभार मानतो. खूप सुंदर चित्रपट लिहिला. टकाटक नंतर, रेडू नंतर आज येऊ शकले नाही ते, पण त्यांनी खूप सुंदर असा ठिशक्याव नावाचा चित्रपट केला आणि त्यांच्या या कन्सेप्टमुळे मला असंही आठवतंय की मी दुसरी स्टोरी ऐकण्यासाठी गेलो होतो आणि त्यांनी मला ही स्टोरी ऐकवली. म्हटलं दादा आपण हा चित्रपट केला आणि त्यानंतर आणि या फिल्मला सुरुवात झाली. आणि त्यानंतर आपल्या एक फिल्मचे चंकीबाई जे मराठवाड्यातून बिलॉंग करतात, थिएटर करतात. आणि कसं वाटलं तुम्हाला हा फिल्म करून? नमस्कार. मी ग्रामीण भागातून, मराठवाड्यातून, लातूर जिल्ह्याचा अहमद देशमुख म्हणून आहे. खूप दिवसापासूनचं स्वप्न होतं की एक ॲक्टर व्हायचं, पण काही दिवसापासून ऑडिशन वगैरे भरपूर जागी दिले, भरपूर जागी निराशा झाला, अपेक्षांचा सामना करावा लागला. पण एक दिवस असं एक दिवस वाटायचं की आता बस झालं तर सोडून द्यायचं, ॲक्टरचं स्वप्न पूर्ण होणार नाही आता सोडून द्यायचं. पण प्रीतम पाटलाची माझी भेट झाली, तिथून माझी सुरुवात झाली, एक चांगली सुरुवात झाली आणि चित्रपट खूप छान बनला. प्रॅक्टिस चांगली माझ्याकडनं करून घेतली आणि अशा मातबर कलाकारांनी मोठ्या मला सांभाळून घेतलं. खूप चुका होत होत्या माझ्या, त्यांनी सांभाळून घेतलं. चित्रपटात बी परेशान त्यांना करतोय आणि शूटिंगच्या वेळेस बी परेशान चांगलाच मी करत होतो त्यांना. पण मेन मुद्दा की जर कुणाला जर विचारलं की बाबा एक शेतकऱ्याचा मुलगा ॲक्टर होऊ शकतंय का, तर लोक वेड्यात काढत होते. अरे काय घेऊन बसलाय तू ॲक्टर होतोय का, अरे सोडून ते मुंबई पुण्याचे ॲक्टर होतात,
ठोक ॲक्टर होऊ शकत नाही, पण मी थांबलो नाही. मी काही ना काही प्रयत्न करत राहिलो आणि इथवर पोहोचलो. आणि मी खूप प्रयत्न करून प्रॅक्टिस करून आज चित्रपट खूप छान बनलेला आहे. माझी चंकी म्हणून एक रोल करतो, प्ले करतो मी. खूप छान बनलेला आहे तो चित्रपट. आणि येत्या 10 फेब्रुवारीला तुम्हाला लक्षातच येईल माझी ॲक्टिंग वगैरे सगळं. धन्यवाद. चला आपण त्याची वाट पाहत होतो. ट्रेलर बघूयात. आपण पहिल्यांदा इथे ट्रेलर आपण करतोय. लाईट प्लीज बंद करा. आपण दादा ट्रेलर बघूयात. या खाली आहे ट्रेलर बघ. लाईट बंद करा प्लीज. गावठी मीडिया अँड प्रोडक्शन. ओके चला चाय सर या प्लीज या. हां परत आपण या सर. सर्व प्रथमेश सर. प्रथमेश सर. राहुल सर. राजू पाटील सर. उमेश सर. घ्या प्रश्न घ्या. मामा एक विचारणार आहे. हा मग प्रश्न घ्या. इथून घ्या ना. सिनियर माणसाला घ्या. मोबाईलवर बातमी होत असतात का? ठेवतो. हो घ्या. हो विचारा घ्या घ्या. विचार. प्रथम सिनेमाचं नाव आणि त्याच्या कथाशी काय संबंध आहे? हो सिनेमाच्या नावाशी आणि कथेचा संबंध आहे. ढिसक्याव. आपण लहानपणापासून ढिसक्याव शब्द करतो. लहानपणी ढिसक्याव अर्थ माहीत नसतं, तर तो ढिसक्याव दिवाळीत ढिसक्याव करतो. त्यानंतर लगेच थोडा मोठा झाला, 18 वर्षाचा झाला की मुलगी चालली तर ते बघ तुझी ढिसक्याव चालली. एका शब्दाचे खूप सारे अर्थ निघतात आणि एका शब्दामुळे काय काय गोंधळ होऊ शकतो, एका शब्दाचे किती अर्थ निघतात या चित्रपटात तेच दाखवण्यात आलंय की एक शब्द माणसाचं कसं जीवन बदलू शकतो, असा या ढिसक्यावचा या अर्थ आहे या चित्रपटावर. डबल मिनिंग आहे का चित्रपटामध्ये? डबल मिनिंग आहे का? नाही, चित्रपटामध्ये डबल मिनिंग नाही आहे. एक फॅमिली एंटरटेनमेंट फिल्म आहे ज्यामध्ये संदीप सर, प्रथमेश सर, सुरेश विश्वकर्मा सर, अहमद सर असे चांगला स्टारकास्ट घेऊन आपण एक चांगला प्रयत्न केला. डबल मिनिंग फिल्म नाही, फॅमिली फिल्म आहे. मराठी फिल्म म्हटलं आपण पहिल्यापासून तेच दादाजी कोंडगे जे साहेब आहे त्यांचा आपण फिल्म ऐकत आलो, बघत आलो, तर ते तर आपला मराठीचा फ्लेवर आहे. पण फिल्म फॅमिली फिल्म आहे. तुमच्या टायटलवरून आहे ना, साधारण टायटलवरून फिल्म कशाबद्दल आहे हे लक्षात येतं. साधारण तुम्ही या टायटलवरून फिल्म कशाबद्दल आहे तुम्हाला काय अपेक्षित आहे लोकांनी करावं? आता जे ढिसक्याव म्हणून टायटल आहे तो ॲक्च्युली इनोसन्स दर्शवतो लहानपणीचा. आणि हा जो मुलगा आहे सन्या नावाचा, माझं जे कॅरेक्टर आहे, त्याला त्या शब्दाचा फार वेळ आहे. आता त्या शब्दामधनं काय होतं, कसं घडतं आणि ते शब्द कुठून निघतो ह्याचं जर तुम्ही लिंक लावलीत तर तुम्हाला साधारण त्याचा अंदाज येईल. तो शब्द जिथून निघतो त्या गोष्टीचा त्याला क्रेज आहे. ते आता आपण म्हणू शकत नाही, पण तुम्ही समजून घ्या काय गोष्टीची त्याला क्रेज असणार आहे. सो ते तुम्हाला कळेल. माईक द्या त्याला ऐकत नाही. तरुण पिढीच्या अनुषंगाने कथेची गरज आहे म्हणून कथेची गरज आहे. नाही, हॉट सीन नाहीये तो ड्रीम सिक्वेन्स आहे. तो काय हॉट सीन नाहीये. त्याच्यात फक्त एक ड्रीम सिक्वेन्स आहे सगळ्याचा. त्याच्यात काही हॉट सीन वगैरे असं काही नाही. कथेची गरज आहे म्हणून हा माणूस गोव्याला फिरायला गेला तर ऑब्व्हियसली त्या गोष्टी असतात. तर गोव्यात असल्या तर त्या गोष्टी कधीची गरज असणारच. तरी स्वप्न दिलंय आम्ही, जास्त काही एक्सप्लोर नाही केलं त्याच्यात. प्रत्यक्ष काही त्याच्यात एवढं काही हे नाही, वल्गर नाही. एक गाणं होतं ती तुमची रोमांटिक जोडी, पण सगळा सिनेमा
संदीप मलाने याच्यामध्ये हे सगळं हा, सुरेश विश्वकर्मा. सुरेश विश्वकर्मा माझ्या बाबांचं कॅरेक्टर आहे आणि आमचं जमवायचे जे प्रयत्न करत असतात आणि मध्ये कोण कोण काय कसं कसं येतं ते तुम्हाला हळूहळू कळेल. सो तशी एक स्टोरी आहे. गाणी 3 आहेत. एक पुरणपोळी म्हणून आणि एक डिशक्यावचं टायटल ट्रॅक आलेलं आहे आणि अजून एक गाणं येणार आहे. सो ते तिसरं गाणं स्वॅगचं गाणं असणार आहे. नाही झालं आता झालं. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू. एक फोटो काढूया सर्वजण प्लीज. या सर. ट्रेलर बघितला, पण मी सिनेमात काम केलेलं असल्यामुळे मला पूर्ण फिल्म ही जी आहे ती माहिती, आणि मला हे माहिती आहे की मी हा सिनेमा का करतोय. डबल मिनिंग असं नाही म्हणता येणार, परंतु आपण आपल्या मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये बसल्यानंतर सुद्धा गप्पा मारत असताना कधी कधी असे विनोद होतात आणि आपण ते हसून झाल्यानंतर म्हणतो की मराठी भाषा आहे ना, वळवावी तशी वळते. तसं ह्या सिनेमामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे एक मला असं वाटतं व्यंकटेश माडगुळकरांची एक कथा होती. आय थिंक व्यंकटेश माडगुळकर का दमा मिराजदारांची, निरोप नावाची आय थिंक मिराजदारांची कथा होती. तर तो त्या गोष्टीमध्ये असं होतं की म्हणजे एक्झाम्पल सांगतो ही फिल्म कशी आहे, त्यात तो गुंता कसा आहे या फिल्ममध्ये. म्हणजे सरपंचाची बाई त्याची बायको ही प्रेग्नंट होते आणि तो गड्याला निरोप देतो की बाबा तालुक्याला जा, आणि जुना काळ दाखवलाय, तालुक्याला जा आणि बाईला घेऊन ये डिलिव्हरीसाठी. तो निरोप असा फिरत 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 पाटलाला बाई पाहिजे, पाटलाला बाईची गरज आहे, बायको गरोदर असल्यामुळे पाटलाला आता दुसरी बाई पाहिजे, असं करत 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 ती तमाशाची बाई येते आणि नंतर कळतं की पाटलाची बायको प्रेग्नंट आहे आणि नर्स तालुक्याला आहे, तर तिला निरोप द्यायचा की बाई तू ये डिलिव्हरीसाठी. सो अशी जी निरोपाची गल्लत होते, गफलत होते, तसं या सिनेमामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की थोडंसं आंबट नाही म्हणता येणार, पण म्हणजे जेवणामध्ये लोणच्याची गरज असते ना. आणि मगाशी तुम्ही जसं विचारलं की गोव्याला गेल्यानंतर आपण कॉलेजमध्ये असताना किंवा लग्न झाल्यावर सुद्धा जरा एक लेकरा बाळांना तुम्ही इकडं फिरा, बोटीमध्ये फिरा, मी पटकन जाऊन येतो असं म्हणून रिक्षा करून जाऊन पटकन समुद्रावर नेत्र सुख घेणारे आहेत, तेच आम्ही पडद्यावर मांडलंय. गोव्याला जाण्याची गरज नाही तुम्हाला. त्याच्यामुळे कसं आहे, तुम्ही म्हणजे आता कसं झालं ते मोबाईल आल्यामुळे कसं आहे, रात्री असं पांघरुणात मोबाईल असं करण्यापेक्षा इथे तुम्हाला छान हॉट सीन नाही म्हणता येणार त्याला, दृश्य ती अशी बिकिनीमधून येताना. आता फॅमिलीला घेऊन गेल्यानंतर तुम्ही आ वासून बघणार, बायको तुम्हाला अशी कोपरखळी हाणणार. त्याच्यामुळे असं काही नाही, फॅमिलीला घेऊन जा. आणि कसं होतं, आपली काय झालं माहिती का, आपण मराठी सिनेमाला ना वेगवेगळे अँगल लावून म्हणजे त्याची सालपटं काढायला, म्हणजे चांगल्या अर्थानं म्हणतोय मी, मराठी सिनेमा हा वेगवेगळ्या प्रकारचा आहे, कॉन्टेंटवाला आहे, काहीतरी प्रबोधन करणार आहे, काहीतरी विषय मांडू बघणार आहे. म्हणजे समजा आता मी वाय सिनेमा मध्ये होतो, स्त्री भ्रूण हत्येवर भाष्य करणारा ते सिनेमा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे येत असतात आणि मला असं वाटतं जशी साहित्यामध्ये वेगवेगळ्या पुस्तकांची गरज आहे, वेगवेगळ्या नाटकांची गरज आहे, राजकारणामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांची गरज आहे, विचारधारेची गरज आहे, तसंच मराठी सिनेमामध्ये वेगवेगळे पॅलेट असू द्या ना. प्रत्येक सिनेमाने प्रबोधन केलं पाहिजे, समाज जागृती केली पाहिजे, असं काही नाही. हा जर प्युअर एंटरटेनमेंट असेल आणि तो युथला आवडणार असेल आणि फॅमिलीलाही आवडणार असेल तर काय वाईट आहे. मी म्हणतो की हेच जर आपण हिंदी सिनेमामध्ये कवा आली बिकिनी, हा आपल्याला करदुडा होता तेव्हा कमरेला, तेव्हापासून बिकिनी बघतोय. मराठी सिनेमामध्ये येऊ द्या जरा, हॉट आणि हिट दोन्ही होऊ द्या मराठी सिनेमा, काही होत नाही. धन्यवाद. आम्हाला हेच ऐकायचं होतं. माझी भूमिका तर तुम्ही बघितली इन्स्पेक्टरची आहे. आणि ठिशक्याव या नावाला जर कुठल्या पात्राभोवती जर ही गोष्ट असेल, म्हणजे मात्र माझं पात्राचं ड्युरेशन कदाचित प्रथमेश किंवा सुरेशपेक्षा थोडंसं कमी असू शकतं, परंतु त्या पात्राभोवती सगळं कथानक आणि गडबड गोंधळ, म्हणजे एका ऑब्जेक्टच्या मागे अख्खी पात्र
ही लागलेली. जसं आपण प्रियदर्शनचा सिनेमा बघतो ना, की एक काहीतरी किंवा हेराफेरी एक काहीतरी असतं आणि त्याच्या मागे लागले. आणि विनोद कसा आहे बघा ना, हेराफेरीमध्ये सुद्धा तो म्हणतो की समोर तब्बू येते, उठाले 50 किलो की तो कैसे उठा. तर तो ह्युमर आपल्याला चालतो. तर मराठीत आपल्याकडे दादा कोंडकेंपासूनची परंपरा आहे. फक्त दादा कोंडकेंच्या ह्याला सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशी सगळी भाष्य करणारी असायची, कारण त्यांचा अभ्यास त्या पठडीतला होता. हा सिनेमा वेगळा आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. एकदा परत ट्रेलर बघूयात. साऊंड झालाय, एकदा प्लीज लाईट बंद करा. एकदा ट्रेलर बघूयात एकदा. तर